करून दाखवतो म्हणजे तुझ्या लक्षात राहील. हा चौकोन चौकोन असा आयत पण असू शकतो. चौरस मात्र काय असतो, चारी बाजू त्याच्या सारख्या असतात. ओके, चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. पण चौकोन हा काय असतो, आपला आयत तो असू शकतो. आता हा चौकोन काय झाला, हा चौकोन झाला. ठीक आहे, चौकोन हा एक झाला, असा हा एक झाला चौकोन, हा एक झाला चौकोन. ओके, हा एक झाला चौकोन, त्याच्यानंतर हा एक झाला चौकोन. मग असं मोजण्यासाठी आपल्याला फार कन्फ्युजन होतं. त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे एक ट्रिक आहे. त्या ट्रिकनच आपल्याला काय करायचं, आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ओके, तर आता ह्याला मला विचारलं, असं येतं क्वेश्चन, असा येतो तुम्हाला, आकृतीत एकूण चौरसाची संख्या किती. मग आता चौरसाची संख्या आपल्याला काढायची, चौरसाची, कोणाची, चौरसाची, हे चौरसाची. मग उद्या तुम्हाला असा क्वेश्चन येतं, एकूण चौकोनाची संख्या काढा. चौकोनाची, पहिलं चौकोन घेऊया, नंतर चौरस. या चौकोनाला इंग्लिश मध्ये क्वाड्रिलेटर म्हणताय आणि या चौरसला आपण इंग्लिश मध्ये स्क्वेअर म्हणतो. ओके, तर बघा, आता इथं लक्षात घ्या, आपल्याला चौकोन फाइंड आउट करायचे, त्याच्यातले एकूण चौकोन किती आहेत आपल्याला काढायचे, चौकोन. ओके, चौरस आपण चौकोन काढूया, नंतर चौरस काढू. ओके, तर काय करायची, 1 2 3 नंबरिंग द्यायची आणि याला 1 1 2 3 नंबरिंग द्यायची. ओके, ओके, 3 नंबरिंग दिल्यानंतर काय करायची, याची ऍडिशन किती होते बाळांनो, बघा, 1 2 3 आणि 3 6. ओके, याची ऍडिशन किती होते, 6 येते. मग ह्या दोघाचा गुणाकार करायचा, ह्या दोघाचा गुणाकार केल्यानंतर 6 6 किती, 36. 36 काय आहेत आपले, 36 काय आहेत, चौकोन आहे. किती आहेत आपले, चौकोन आहे. आता तुम्हाला ह्याच याच्यावर तुम्हाला चौरस विचार, चौरस, चौरस किती आहेत, आता चौकोन झाले, तर चौरस विचारला आपल्याला, तर कसं सॉल्व्ह करायचं बघा, इकडे लक्ष द्या. चौरस विचारलं, मग आता चौरस काढते वेळेस असं सेम नंबरिंग अशी सेम द्यायची. सेम दिल्यानंतर काय करायचं, या डायगोनली गुणाकार करायचा, याचा आणि याचा गुणाकार करायचा. 3 × 3, 3 त्रिक 9, 2 × 2, याचा गुणाकार किती येते, 2 × 2 किती येतं, 4. आणि हा शेवटी एक जशाचा तसा लिहायचं. आता ऍडिशन करायचे. ओके, तर याची ऍडिशन करूया बघा, याची ऍडिशन करूया. ऍडिशन केल्यानंतर किती येतं बघा, हे टोटल किती येतं, 9 4 13, 13 आणि किती, 14. 14 किती आहेत आपले, 14 काय तुमचे, 14 काय तुमचे चौरस आहेत. ओके, चौरस आहेत, 14 काय तुमचे चौरस. ओके, चौरस. चौकोन कसे काढायचे कळाले आणि चौरस काढायचे कळालं का, चौरस 14 येतं आणि चौकोन तुमचे किती येतं, चौकोन किती येतं, 36 आहेत. ओके, समजलं सगळ्यांना. तर हे अशा पद्धतीनं याची ट्रिक आहे, तर ट्रिक आपल्याला सॉल्व्ह करता आली पाहिजे. ओके, चल नंबर दिलेला. आपण चौरस आणि चौकोन दोन्ही पण एकूण किती आहेत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. संमत आवाज बंद कर. ओके, तर बघा, आता काय करूया, आपल्याला पहिल्यांदा चौकोन काढूया. ओके, चौकोन काढण्यासाठी याची ऍडिशन करतो, हे 6 झालं आणि ह्याची, या सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर 3 आणि 3 6 आणि 4 इथे किती येणार, 10. याची ऍडिशन किती येणार आहे, 10. ओके, मग ह्या दोघाचा गुणाकार केल्यानंतर काय येतं, या दोघाचा गुणाकार केल्यावर 10 × 60. ओके, 60 हे काय झाले तुमचे चौकोन झाले. ओके, 60 चौकोन झाले. आता चौरस काढायचे. ओके, मग चौरस काढते वेळेस काय करायचं, ह्या दोघाचा गुणाकार 4 × 3 किती, 3 चोक 12 लिहितो. या दोघाचा गुणाकार म्हणजे काय येणार, 3 × 2 बरोबर काय येणार आहे, 6. मग आता ह्या ह्या एक राहिला, आता याचा आणि याचा गुणाकार म्हणजे 1 × 2 म्हणजे उत्तर किती येणार आहे, 2. ओके, तर हे किती झालं, 12 × 18 आणि 18 × 2 20 म्हणजे हे झाले तुमचे 20. एकूण किती झाले तुमचे, 20 काय झाले, चौकोन झालेले आहेत. बरोबर, सॉरी, चौरस झालेले आहेत, 20 चौरस झालेले आहेत. आता समज बघ, तू असं केलास, हे ह्या दोन जशा तसं ठेवलं, ह्या दोघांची ऍडिशन केला, मग आता हा एक राहिला ना बाळा टेबल, हा आणि हा टेबल राहिला, तर हे तुमचं काय येणार आहे, चौरस आलेला आहे. ओके, चला, हे कळालं. तर याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल देतो, मग अजून तुमचा डाऊट क्लिअर होईल बघा. दुसरं एक एक्झाम्पल तुमचा डाऊट क्लिअर.